नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाते, त्या परीक्षेची योजना काय असते, त्या परीक्षा देण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे, शारीरिक पात्रता काय असायला पाहिजे, वयोमर्यादा काय असायला पाहिजे, याबाबत आपण चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर या परीक्षेतील टप्पे किती आहेत, कोणत्या टप्प्यावरती किती गुण असतात, याबाबतही आपण आज चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, आपण चर्चासत्राला सुरू करण्याअगोदर महा टेस्ट सिरीज मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ते डाउनलोड करून घ्या। महा टेस्ट सिरीज यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा, की ज्यामुळं आम्ही दररोज नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो, ते तुम्हाला पाहायला मिळतील। त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल। ऑनलाईन मोबाईल ॲप्लिकेशन जर डाउनलोड केलं असेल, त्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस आम्ही डिझाईन केलेले आहेत, ते तुम्हाला पाहायला मिळतील। म्हणजेच एकूण तुम्हाला यश मिळवण्यासाठी, लवकरात लवकर यशापर्यंत पोहोचण्यासाठी आमची तुम्हाला नक्कीच मदत होईल। आता हे कशासाठी? मुळात आपण ज्या परीक्षेचा अभ्यास करत असतो, ती परीक्षा कशा प्रकारची आहे, त्यामध्ये प्रश्न कोणत्या विषयावरती जास्त येतात, त्याचे टप्पे कसे असतात, प्रश्नांचे प्रकार काय असतात, आणि नंतर अभ्यासक्रमापासून अभ्यास करण्यापर्यंत, नोट्स पुरवण्यापर्यंत या सर्व गोष्टींचं सहाय्य आम्ही करणार आहोत। म्हणजे तुम्हाला मार्गदर्शक म्हणून आम्ही काम करणार आहोत, त्याचा लाभ तुम्ही घेणं गरजेचं आहे। म्हणजे जो व्हिडिओ तुम्ही पाहत आहात तो पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थितपणे पाहणं हे गरजेचं आहे, किंवा तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्याच्या नोट्सही काढू शकता। तर मित्रांनो, आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया। महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा जी आहे, त्या परीक्षेसाठी सर्वसाधारण जाहिरात ही कधी येते? जानेवारीच्या आसपास। आजपर्यंतच्या गेल्या 10 वर्षाचा विचार केला तर जानेवारीच्या आसपास जाहिरात येते। वेळापत्रक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जाहीर केलेलं असतं MPSCनं। आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी थोडंसं वेळापत्रक, परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या गेल्या, तरीही ती मे महिन्यामध्ये होती, तिथून पुढे ढकलली गेली। म्हणजे सर्वसाधारण विचार केला तर जानेवारीमध्ये जाहिरात येते आणि मे महिन्यामध्ये संयुक्त पूर्वपरीक्षा होते। आता यापूर्वीचा म्हणजे संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये कोणकोणती पदं असतात? कोणती? महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा जी होते, त्यामध्ये पदं कोणती असतात? तर एक PSI, दुसरं STI आणि तिसरं ASO। PSI म्हणजे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस सब इन्स्पेक्टर। STI म्हणजे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, म्हणजेच राज्य कर निरीक्षक। ASO म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर, म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी। यांची एकत्रितपणे पूर्वपरीक्षा होते आणि सर्वसाधारण पदांची संख्या जाहिरातीमध्ये बघितली तर सर्वात जास्त पदं ही PSIची असतात, आणि त्यानंतर STI आणि असिस्टंट जवळपास सारखी असतात। जर 2020च्या जाहिरातीचा विचार केला तर 650 ही PSI साठीची पदं आहेत, STI साठी 89 पदांसाठीची जाहिरात आहे, आणि ASO ही 67 पदांची जाहिरात आहे। एकच जाहिरातीमध्ये हे पदं वेगवेगळी सांगितलेले आहे। म्हणजे सर्वसाधारण विचार केला तर PSI या पदाची संख्या, पदसंख्या प्रत्येक वर्षी जास्त असते। प्रश्नपत्रिका तीच आहे पूर्वपरीक्षेची, आणि मग मेरिट जर लावायचं असेल तर ज्याची पदं जास्त त्याचं मेरिट कमी।
साहजिक आहे. म्हणजे तीच प्रश्नपत्रिका आहे, त्याच्यावरतीच आपलं मेरिट आहे. मेरिट कसं ठरणार? जर तुम्ही पात्र असाल आणि तिन्हींच्यासाठी टिक मारलेली असेल, तिन्ही पदांसाठी आपण अर्ज केला असेल, तर मात्र आपण जर सर्वात जास्त मेरिट समजा याचं 45 ते 50 मेरिट लागलं, 45 समजा गृहीत धरलं, याचं 50 लागलं आणि याचं 55 लागलं. जर तुम्हाला 55 मार्क्स असतील तर तुम्ही तिन्हींनाही पात्र ठरता. 50 असतील तर STIला आणि PSIला, आणि 50पेक्षा कमी 49 असेल तर मग PSIलाच फक्त पात्र ठरता. म्हणजे परीक्षा एकच द्यायची. तिन्ही पदांसाठी सर्वात जास्त मेरिट जे लागतं त्याच्या एवढं धारण केलं तर तिन्ही पदांसाठी तुम्ही पात्र होऊ शकता, जर तुमची शारीरिक पात्रता असेल तर. आता मुद्दा असा येतो की समजा हे मेरिट आपण गृहीत धरलं, हे 45 आहे, हे 50 आहे आणि 55 आहे. आपण म्हटलंच गृहीत धरूया, आपल्याला काय, एखाद्याला 56 गुण आहेत, 55 पेक्षा जास्त आहे किंवा 55 आहे, ते तिन्हींना क्वालिफाय व्हायला पाहिजे. पण परिस्थिती अशी असते, एखाद्याची शारीरिक पात्रता नसते आणि ह्या PSI साठी शारीरिक पात्रता लागते. उंची 165 सेमी लागते. ते जर तुमची 165 सेमी तुमच्या अर्जामध्ये तुम्ही टाकलेले नसेल तर तुम्ही पात्र नसता, शारीरिक पात्रतेमध्ये बसत नाही. त्यामुळे PSIला तुम्ही पात्र होऊ शकत नाही. तुमचा अर्ज यासाठी सिलेक्ट केलेला नसतो, मात्र उरलेल्या 2 पदांसाठी सिलेक्ट होता. हे झालं मेरिटचं, हे पदांचं झालं. आता आपण सर्वसाधारण यांचं क्षेत्र बघू. PSI संपूर्ण महाराष्ट्रभर कुठेही PSIची बदली होऊ शकते, कुठेही जाऊ शकतो. STI महाराष्ट्रातील जिल्ह्याची ठिकाणी बदली होऊ शकते, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हे महाराष्ट्र फिरू शकतो, महाराष्ट्रामध्ये बदली होऊ शकते. मात्र ASOची तशी होत नाही. असिस्टंट सेक्शन ऑफिसर मुंबईमध्ये राहतो, कारण मंत्रालयामध्ये त्यांना काम करायचं असतं. त्यामुळं मुंबई सोडून यांची बाहेर बदली होऊ शकत नाही. हे मुंबई ASO म्हणजे PSI महाराष्ट्रभर बदली होऊ शकते, STIची महाराष्ट्रभर बदली होऊ शकते, ASOची मात्र मुंबई सोडून बाहेर जाता येत नाही. असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून मंत्रालयामध्ये त्यांना काम करावं लागतं. त्यामुळं ती पदं तिथंच थांबतात, मुंबईच्या बाहेर जाता येत नाही. ठीक आहे, हे क्षेत्र झालं. आपण पात्रतेकडे जाऊया. तिन्हींची पात्रता बघू. पात्रता काय आहे? पात्रता सर्वसाधारण पहिल्यांदा आपण शैक्षणिक पात्रता बघू. शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा येतो. पदवी तिन्हींच्यासाठी पदवीच आहे, कोणत्याही शाखेची पदवी चालते. पदवी पूर्ण असेल किंवा अंतिम वर्षात असेल तर आपण अर्ज भरू शकतो. मात्र असं आहे की TYला असताना अर्ज भरू शकतो. पूर्व परीक्षेत क्वालिफाय झाला, मुख्य परीक्षेच्या वेळी मात्र तुमचं ग्रॅज्युएशन पदवी पूर्ण झालेली असली पाहिजे. म्हणजे पदवी पूर्ण करावीच लागणार, कोणत्याही शाखेची असो, BA BCom BSc जे असेल ते, कोणत्याही शाखेची पदवी आपल्याला चालते. ही झाली शैक्षणिक पात्रता. आता वयोमर्यादेचं काय? वयाची पात्रता आपण बघायची असेल तर वय महत्वाचं आहे. किमान वय, वयाच्या मध्ये किमान वय आपण बघू. किमान म्हणजे कमीत कमी वय किती पाहिजे? कमीत कमी PSI साठी 19 वर्षे असावीत. आता हे वय कधी काउंट केलं जातं? जाहिरातीमध्ये जो दिनांक दिलाय त्या दिनांकास. आता कमीत कमी वय काउंटचा विषय येत नाही, पण कमाल वय जाहिरातीमध्ये दिलेल्या दिनांकास कमाल वय म्हणजे जास्तीत जास्त वय हे असलं पाहिजे. म्हणजे कमीत कमी 19 वर्ष. STI साठी 18 वर्ष पूर्ण, ASO साठी 18 वर्ष पूर्ण पाहिजेत. वर्षभर का? ही वयोमर्यादा. आता कमाल म्हणजे जास्तीत जास्त वय किती असायला पाहिजे? ओपन उमेदवारासाठी किती, मागासवर्गीयासाठी किती,
खेळाडूसाठी किती आणि दिव्यांगासाठी किती हे आपण बघणार आहे. आता कमाल वय सांगतोय. कमाल, आता हे झालं किमान, त्यानंतर कमाल म्हणजे जास्तीत जास्त वय. कुणाचं PSI साठी किती, हे PSI वाल्यांचं, हे STI वाल्यांचं, हे AS वाल्यांसाठी असेल. कमाल वय हे ओपन उमेदवारांसाठी म्हणजेच अमागास उमेदवारांसाठी कमाल वय PSIचं 31 वर्षापर्यंत चालतं. 31 वर्ष, जाहिरातीत दिलेल्या दिनांकास 31 वर्षापर्यंत तो चालू शकतो. याचं काय, जास्तीत जास्त वय ओपन उमेदवारासाठीचं चाललंय आपलं 38 वर्षापर्यंत चालतो आणि ASO साठी पण 38 वर्ष जास्तीत जास्त वय चालतं. म्हणजे PSI ला कमी वय लागतं, 31 वर्षापर्यंत तो क्वालिफाय होऊ शकतो. म्हणजे आपण असं म्हणू की मागाशी सांगितलेल्या मेरिटनुसार जर बघायचं असेल तर तुमचं वय 31च्या वरती असेल आणि शारीरिक पात्रता जरी बसत असली तरी तुम्ही याच्यासाठी सिलेक्ट होत नाही, जरी मेरिट जास्त असलं तरी. त्यानंतरचा मुद्दा येतो मागासवर्गीय किंवा अनाथ. मग मागास SC ST OBC कोणत्याही कास्टमधले NTC NTB जे असतील ते मागासवर्गीय उमेदवारांसाठी जर सांगायचं असेल याच्यामध्ये 34 वर्ष चालतं आणि इकडं 5-5 वर्ष आहेत, 43 वर्ष, 43 वर्षापर्यंत चालतो. बघा हा आपण कॉलमच करू, ज्याचं त्याला असू द्या तुम्ही आणि बघताना घोटाळा करायला नको. त्यानंतर म्हणजे मागासवर्गीय आणि अनाथ सुद्धा बरं का, यामध्ये अनाथांसाठी सुद्धा हेच वयोमर्यादा आहे. त्यानंतर खेळाडूचं काय, खेळाडू असेल तर खेळाडूसाठी PSI ला वय काय असायला पाहिजे तर 36 वर्ष जास्तीत जास्त चालतं. खेळाडू आहे आणि STI आणि असिस्टंट साठी 43 वर्षच आहे बरं का, यामध्ये बदल नाही, 43 वर्ष. त्यानंतर म्हणजे खेळाडू कोणतेही असेल, ओपन असू द्या, मागासवर्गीय असू द्या, माजी सैनिक असू द्या, म्हणजे खेळाडू कोणताही ओपन असं म्हणू, ओपन, मागासवर्गीय आणि माजी सैनिक या प्रकारचे म्हणजे कोणत्याही ओपन, मागासवर्गीय आणि माजी सैनिकांपैकी कोणताही खेळाडू असला तरी तो 36 वर्षापर्यंत चालतो, म्हणजे वय त्याचं चालतं. आता त्यानंतर चौथा जो मुद्दा येतो तो दिव्यांग. आता दिव्यांग व्यक्तीसाठी वय किती असायला पाहिजे तर PSIचा जर विचार केला तर दिव्यांग व्यक्ती ही अपात्र ठरवली जाते. PSI मध्ये दिव्यांग घेतले जात नाहीत. आता STI आणि असिस्टंटला चालतं 45 वर्ष. 45 वर्ष म्हणजे दिव्यांग व्यक्तीसाठी STI असिस्टंटसाठी 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. मित्रांनो, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा आपण पाहिली. आता त्यानंतर PSI साठी शारीरिक पात्रतेची गरज असते, ते आपण बघणार आहे. शारीरिक पात्रता काय आहे ते आपण बघू. मग पुरुषांना शारीरिक पात्रता काय असावी आणि महिलांना शारीरिक पात्रता काय असावी तेही आपण बघणार आहे. शारीरिक पात्रता PSI साठी आहे फक्त
इतर उमेदवारांसाठी ST आणि असिस्टंटला शारीरिक पात्रतेची आवश्यकता नाही. PSI पदासाठी म्हणजेच शारीरिक पात्रता काय आहे ते आपण बघू. उंची पुरुषांसाठीची, पुरुष आणि महिलांसाठी वेगळं करू. महिला उंची बघायची असेल तर पुरुषांची उंची 165 सेमी पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त चालते, पण कमी नको. अनवाणी पायांनी कमीत कमी 165 सेमी आणि महिलांसाठी 157 सेमी कमीत कमी अनवाणी पायांनी असायला पाहिजे उंची. आता महिलांसाठी शारीरिक पात्रता उंची एवढीच आहे, याच्यापेक्षा जास्त कोणतीही शारीरिक पात्रता नाही. हे महिलांसाठी झालं. पुरुषांच्यासाठी छाती न फुगवता 79 सेमी असायला पाहिजे आणि फुगवल्यानंतर 5 सेमी वाढली पाहिजे, म्हणजे कमीत कमी 5 सेमी वाढली पाहिजे, म्हणजे 84 सेमी पेक्षा जास्त छाती फुगवल्यानंतर झाली पाहिजे. म्हणजे फुगवण्याची क्षमता, छाती फुगवण्याची क्षमता ही कमीत कमी 5 सेमी असायला पाहिजे. म्हणजे 5 सेमीपेक्षा जास्त छाती फुगली तर चालते, पण 5 सेमीपेक्षा कमी छाती फुगवून चालणार नाही. म्हणजे फुगवण्याची क्षमता एवढी असली पाहिजे. आता यामध्ये महिला उमेदवारांना ती काय अट दिलेली नाही. तर मित्रांनो, PSI साठी असणारी शारीरिक पात्रता आपण पाहिलेली आहे. आता परीक्षेचे टप्पे काय आहेत ते आपण बघूयात. म्हणजे परीक्षेचे PSI साठी किती टप्पे आहेत, STI साठी किती टप्पे आहेत आणि ASO साठी टप्प्यांची संख्या किती आहे परीक्षा, आणि कोणत्या टप्प्यामध्ये किती गुणांच्या साठी परीक्षा होते ते आपण पाहणार आहोत. परीक्षेचे टप्पे. PSI चा विचार केला आपण, टप्प्यांची संख्या बघूया. PSI चे टप्पे परीक्षेचे 4 आहेत, पण खऱ्या अर्थानं 3च म्हणावे लागतात, कारण मुलाखत आणि शारीरिक चाचणी एकाच ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो, कारण एकाच वेळी होतात. 4 टप्पे आहेत. त्यानंतर STI 2च टप्पे आहेत आणि ASO 2च टप्पे आहेत. आता ते कोणते टप्पे बघूया. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखत. बघूया कोणाला कोणता भाग येतोय. तो जो आहे तो ही संयुक्त पूर्व परीक्षा तिन्हींच्या साठी एकच होते, त्यामुळं 100 प्रश्न 100 गुण, 100 प्रश्न 100 गुण, 100 प्रश्न 100 गुण ही एकच संयुक्त पूर्व परीक्षा दोन्हींसाठी होते असं आपण म्हणू. आता मुख्य परीक्षेच्या बाबतीत पेपर नंबर 1
हा तिन्हींच्यासाठी संयुक्त होतो. म्हणजे बघा, पेपर 2 होतात मुख्य परीक्षेमध्ये, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा 100 गुणांचा असतो, पेपर नंबर 2 100 गुणांचा असतो. तशीच पेपर 1 हा वरच्या सारखाच असतो, पेपर 2 100 गुणांचा, पण त्या सिलेबसमध्ये वेगळा असतो. पेपर 2 100 गुणांचा वेगळा असतो. मग हा जो आहे तो इथंही आहे, हा जो आहे तो इथंही आहे. हेच 100 गुण येत आहेत, हेच 100 गुण येत आहेत. म्हणजे पेपर नंबर 1 मराठी, इंग्रजी आणि संगणक चालू घडामोडी व कायदा, हे जे आहे ते पेपर नंबर 1 100 गुणांचा एकच तिन्हींच्यासाठी होतो संयुक्त. मात्र पेपर नंबर 2 तिन्हींचा वेगवेगळा अभ्यासक्रम असल्यानं तो वेगवेगळा होतो. मग तुम्ही एकाच परीक्षेसाठी क्वालिफाय असाल तर ते पेपरची त्याच परीक्षेला, पण 2 परीक्षेसाठी क्वालिफाय असेल तर त्यांची दोन्हीकडे मार्क काउंट होतात. पेपर नंबर 1 ची तिन्हीकडे असला तर तिन्हीकडे काउंट होतात पेपर नंबर 1 ची. पेपर नंबर 2 मात्र वेगवेगळा द्यावा लागतो. म्हणजे एकूण ही 200 गुणांची परीक्षा होते. आता आपण एकत्रितपणे 200 लिहू, म्हणजे आपल्याला नंतर ह्याचं सेपरेशन बघायचं आहे, कोणते अभ्यासक्रम कसा आहे तोही बघणार आहे. 200 हा 200 गुणांचा, हा 200 गुणांचा, 100 अधिक 100 200. याच्यानंतर असं होतं की शारीरिक चाचणी याला नाही, STI ला नाही, मुलाखत STI ला नाही, ASO ला शारीरिक नाही, मुलाखत नाही. PSI साठी शारीरिक चाचणी ही 100 गुणांची होते आणि मुलाखत 40 गुणांची होते. आता मेरिट लागताना पूर्व परीक्षेचं मेरिट 100 पैकी लागतं. तुम्ही फक्त क्वालिफाय होता, त्याचे गुण पुढे पकडले जात नाहीत. मात्र PSIच्या बाबतीत मुख्य परीक्षा 200 पैकी मेरिट लागतं आणि जे क्वालिफाय होतात शारीरिक चाचणी आणि मुलाखतीसाठी त्यांची शारीरिक चाचणी आणि मुलाखत होते. मात्र मुलाखत घेत असताना शारीरिक चाचणीमध्ये कमीत कमी 50 पेक्षा जास्त, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त गुण मिळाले तरच त्यांची मुलाखत घेतली जाते, नाहीतर त्यांची मुलाखतच घेतली जात नाही. तुम्ही मुख्य परीक्षेला जास्त जरी स्कोर तुमचा असला तरीही. म्हणजे अट आहे की मुख्य परीक्षेतून क्वालिफाय झाल्यानंतर तुमची शारीरिक चाचणी होते, पण शारीरिक चाचणीमध्ये 50 पेक्षा जास्त गुण मिळाले तरच तुमची मुलाखत होणार, अन्यथा मुलाखत होणार नाही. म्हणजे PSI ला तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही, PSI ला क्वालिफाय होऊ शकत नाही. आता STI आणि असिस्टंटचं काय आहे की 200 गुणांची जी मुख्य परीक्षा होते त्याच्यावरच फायनल मेरिट लागलं जातं आणि पोस्ट मिळते, पुढं टप्पे नाहीत. म्हणजे STI असिस्टंटचे 2च टप्प्यामध्ये एक्झाम होते, PSI मात्र 4 टप्प्यांमध्ये होते. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षेची शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय असते, त्यासाठी PSI साठी शारीरिक पात्रता काय असते, परीक्षेचे टप्पे कोणते असतात, किती गुण असतात, याबाबत सविस्तर चर्चा केलेली आहे. तर अजूनही आपण पाठीमागं जे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते पाहिले नसतील तर पाहून घ्या. आपल्या ऑनलाईन अकॅडमीला जॉईन व्हा. तर यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण परत भेटूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.